देशात पहिलं राज्य महाराष्ट्र. इथं शिला संघटनेमुळं 26 एप्रिलला अक्षय तृतीया आली 2001 ला आणि शासकीय जयंती करायची. तेव्हाचे जीएडी डिपार्टमेंटचे सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव नलावडे होते. माझ्याकडे पत्र आहे नलावडे उपसचिवांचं. त्यांनी मला पत्र दिलं आणि तुम्ही जयंती साजरी करायला मंजुरी घेतली, पण महात्मा बसवेश्वर दिसतात कसे, त्यांचा फोटोच आमच्याकडे नाही, तर कृपा करून फोटो आणून द्या, असं लेखी पत्र कोणी नाही. मला उपसचिव नलावडेने दिलं. एक 6-7 दिवस बाकी होते. मला महाराष्ट्रात कुठेही फोटो मिळाला नाही. मुंबईहून मी विमानाने बेंगलोरला गेलो आणि महाराष्ट्र सरकारला प्रधानमंत्र्यांच्या वेशातला, डोक्यावर किरीट असलेला, सिंहासनावर बसलेला फोटो बेंगलोरहून आणून महाराष्ट्राच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांना नलावडेंना मी दिला आणि पुण्याच्या गव्हर्नमेंट प्रेसमध्ये ते फोटो रातोरात छापले गेले आणि महाराष्ट्राच्या सगळ्या विभागीय आयुक्ताला आणि सगळ्या कलेक्टरला पोहोचवले गेले. पहिली शासकीय जयंती झाली. आता पोपट पंची बोलणारे पोपट फार गल्ली गेलेले छत्र्या उडवल्या. पहिली जयंती झाली आणि ही जयंती झाल्यानंतर आम्ही जयंती पंधरवाडाची घोषणा केली. पहिली मिरवणूक छत्रपती संभाजीनगर इथे काढली. राजकारण फार बेकार. मी 40 वर्ष आहे त्याच्यामध्ये. जेव्हा आम्ही अशा प्रकारची जयंती काढायचं ठरवलं आणि क्रांती चौकातून संस्थान गणपतीकडे पहिली मिरवणूक करावी आणि त्याच्यानंतर इथं मागणी केली आम्ही की शहरामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या नावाचा चौक करा आणि आकाशवाणीच्या चौकाला महात्मा बसवेश्वरांचं नाव द्या अशी मागणी केली. म्हणून 20 सप्टेंबर 2001 सगळं दप्तर घेऊन आलो, उल्लेख केला याच्यामध्ये आहे. 20 सप्टेंबर 2001 394 ठराव क्रमांक महापालिकेमध्ये सेवा संघटनेच्या मागणीनुसार आकाशवाणी जवळच्या चौकाला महात्मा बसवेश्वर चौक असं नाव देण्यात आलं आणि त्याच वर्षी आम्ही पुतळा बसवायची मागणी केली. 2002च्या जयंतीच्या अगोदर महापालिकेवर आम्ही आंदोलन केलं. समीर भाऊ आमचे 2010ला नगरसेवक झाले, पण जुन्या काळातली जुनी पिढी नव्हती. शिवसेना भाजपची सत्ता होती पेपर, पण काही वेळेला पुतळा दुर्दैवानं बसू शकला नाही. योग असावा. 25 वर्षाचा संघर्ष केल्याच्या नंतर चळवळीतला तरुण तरफदार वैचारिक बैठक असलेला समीर राजूरकरांसारखा महापौर झाल्यानंतर पुतळा बसायचा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, विभूती लावतो ते आमच्या जिल्ह्याचे, विभूती त्यांना माहिती आहे. आणि दुसरं महत्वाचं सांगतो मी परवाला मुंबईवर आल्याच्या नंतर इकडची चावचाव कावचाव बघितली आणि सेवा संघटनेला बायपास करून उर मारून घेणारे काही लोक बैठका घेऊ लागले की आम्ही पुतळ्याचं नियोजन करतो. आणि मी असं ऐकलं त्या बैठकीत चर्चा झाली की लोक जमाचे जेवण द्यायचे, होळी द्यायचे, 35 लाख रुपये जमा करा. मी आपल्याला आवाहन करणे फुटाय द्यायचा रे बदमाशाला. अरे आम्ही 30 वर्ष काम करतो. शेकडो विषयी काही काही खोटा आम्ही समाजाचा मागितला नाही. धंदा मान नका. आणि माझं समाजाला आव्हान आहे, पुतळ्याच्या अनावरणाच्या नावाखाली कोणी 52,000 रुपये मागायला आला तर खेटर हातात घ्या. काही पैसे द्यायची गरज नाही. आणि आमचा समाज येईल ना स्वतःच्या खर्चाने. पैसे लोकांचे जमा करायचे, फोटो तुमच्या होल्डिंगला लावायचे. हाही धंदा बंद झाला पाहिजे. मित्रांनो, 2001चं मुद्दाम सांगितलं. मधला काय गेला तुम्ही उल्लेख केला बसवराजी. 2001ला शासकीय जयंती आम्ही साजरी केली. देशात महाराष्ट्र पहिलं राज्य जिथं 80 आमदार होते कर्नाटकात, जिथं महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला, तिथे सुद्धा कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा शासकीय जयंती होत नव्हती. आणि मग या आपल्याला दुसरी घटना सांगेल. माझ्याकडे